दत्तगुरु मित्रांनो, श्री संत एकनाथ महाराज. संत एकनाथांचा जन्म एका खानदेशी देशस्थ ब्राह्मणाच्या घरात इसवी सन 1533 पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तहाने मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले. तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे 6व्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मूंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एक विद्वान पंडिताची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वर भक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरुच्या शोधात निघाले आणि दौलताबादच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरुसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा. जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक 12 वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला. तेव्हा ते म्हणाले, बाळा, तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस. इतकंच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरु श्री दत्तात्रेय यांच्या दृष्टांताकरवी समजली आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो. आपल्या गुरुचे शब्द ऐकताक्षणीच एकनाथांना मोठा आनंद झाला. त्यांनी जनार्दन स्वामींना लोटांगण घातले. नकळत त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर पडले, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेविले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. त्यांनी जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली. त्यानंतर नाथ दौलताबादीच्या किल्ल्याशेजारीच असलेल्या शूलभजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. त्या ठिकाणी एका नागाने आपला फणा नाथांच्या डोक्यावर छत्राप्रमाणे धरला. तरी नाथांना त्यांचा मागमूस लागला नाही, कारण ते एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करीत होते. याच सुमारास कर्मधर्म संयोगाने जनार्दन स्वामी नाथांची तपश्चर्या पाहण्यास आले असता त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी नागाला जाण्याची आज्ञा केली. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून नाग त्वरित निघून गेला. स्वामींनी एकनाथांना ध्यानातून जागे करून ते त्यांना म्हणाले, एकनाथा, तुझ्या तपश्चर्येची आज जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. परमेश्वराने तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला असून तू घरी जावंस ही माझी इच्छा आहे. एवढंच नव्हे तर लग्न करून गृहस्थाश्रम पत्कर, यातच तुझे कल्याण आहे. कारण संसारात राहूनच तू परमार्थ साधणार आहेस. भोळ्या बाबड्या लोकांचं अज्ञान दूर करणार आहेस. त्यासाठी तुझ्या हातून अमूल्य अशी ग्रंथरचना निर्माण होईल. भगवनोत्तम शांतिभ्रम असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या प्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, समाधी न ये ध्याना, हरली भवचिंता. नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की श्री दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही तत्वांचे मिलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. दत्तात्रेयांचे वर्णन करणे 4ही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषीमुनींना, देवांना सुद्धा श्री दत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे, शब्दातीत आहे. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, जन्म मरणाचा पुरलासे अंत. श्री दत्तात्रेयांचे वर्णन करताना नाथ महाराज पुढे म्हणतात, ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्व आणि शिव म्हणजे तम, अशा 3 मुख्य देवांचा हा त्रिगुणातीत अवतार आहे. जे हवे ते प्रेमाने देणारा श्री दत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे. म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज फाकून आहे. नाथ आवर्जून एक गोष्ट सांगतात की
श्री दत्तात्रेय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. परापश्यती मध्यमा वैखरी या चारही वाणी श्री दत्तात्रेयांचे वर्णन करायला असमर्थ आहेत. त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत. परावाणीला सुद्धा दत्तात्रेयांचे वर्णन करणे जमले नाही. अशा या ब्रह्मांडव्यापी दत्तात्रेयांचे अवतार रहस्य सामान्य वृत्तीच्या अभागी लोकांना कसे काय कळणार? ज्यांना श्री दत्तात्रेयांचे अवतार रहस्य कळेल ते भव्य स्वरूप सततच्या चिंतनाचा विषय होईल. त्या भाग्यवान भक्तांच्या जन्ममरणाच्या फेऱ्या निश्चित संपुष्टात येतील. दत्त येऊनिया उभा ठाकला, जन्ममरणाचा फेरा चुकविला. नाथ समाधी लावून बसले होते. मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सिद्धमंत्र अक्षरशः घुमत होता. ध्यानावस्थेत असताना नाथांच्या समोर भगवान श्री दत्तात्रेय आपल्या अतिभव्य मूळ रूपात प्रकट झाले. नाथांना तर परमानंद झाला. सगुण साकार झालेल्या श्री दत्तात्रेयांना नाथांना साष्टांग नमस्कार घातला. नाथांची ही अपूर्व भक्ती पाहूनच श्री दत्तात्रेय नाथांवर प्रसन्न झाले. भगवान श्री दत्तात्रेयांनी नाथांना अलगद उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. आशीर्वाद दिला. नाथांच्या लक्षात आले की आपली उपासना पूर्ण झाली. आपला जन्ममरणाचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात आला. प्रत्यक्ष दत्तगुरूंनी 84 लक्ष योनींचा दुर्धर प्रवास एका क्षणात संपवला. नाथ भारावून गेले आणि पुन्हा पुन्हा वंदन करू लागले. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. नाथांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हरपले. सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मितूपणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरू हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्तध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता. गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा आजीला भेटले. तेव्हा आजोबा आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथांचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राह्मण सावकाराचे मुलीशी म्हणजेच गिरजाबाईशी लावून दिले. गिरजाबाईचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता. अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे. स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या. हाती कमंडलू दंड, दत्तमूर्ती ती अखंड. ध्यान लागो माझे मना, विनवितू गुरुराना. अंगी चर्चिली विभूती, हृदयी वसे क्षमा शांती. तेची चित्तांत आठव, गुरु राजदत्त ठेव. एका जनार्दनी दत्त, तद्रूप हे झाले चित्त. एका जनार्दनी दत्त, तद्रूप हे झाले चित्त. नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला. तो असा की अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरिनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परम भाग्य आहे. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती, उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममान झाले होते. एक प्रसंग असा घडला. रणरणत्या उन्हामध्ये एक हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळल्याने थैथै नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.
नाथांनाच स्वप्नात दृष्टांत झाला होता की आळंदी येथील समाधीस्थ ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजान वृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता. नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या मुळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला होता. त्यांनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुद्ध प्रत तयार केली होती. नाथांच्या घरचा श्री खंड्या म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार होता. नाथांच्या हातून ग्रंथनिर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता. श्रीमद्भागवतातील भक्तिप्रधान अशा 11व्या स्कंदावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली. नाथांनी काशी, रामेश्वरादी तीर्थयात्रा केल्या होत्या. रामेश्वर क्षेत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रुत आहे. त्या संबंधात ते म्हणाले होते, सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी परमेश्वर भरला आहे. तहानेने तडपणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्मपालनच आहे. पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे. पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती. नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्णभक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथही त्यांच्या विद्वतेची साक्ष देतो. त्याचबरोबर ते बहुजन समाजात वावरत होते. त्यामुळेच वासुदेव, वाघ्या, मुरळी, कोल्हाटीन, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारुड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जाते. भारुडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्र उभे राहते. त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोचल्या आहेत. ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहित एका जनार्दनी, म्हणजेच आपल्याबरोबर ते आपल्या गुरूंचेही नाव जोडीत. नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्री खंड्याला म्हणाले होते, फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरुजींचा जन्मदिवस आणि निर्वाण दिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याच दिवशी होणार आहे, कारण माझे कार्य आता संपलेले आहे. आणि खरोखरच इसवी सन 1599 मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ 66 वर्षे जगले. नाथांनी बहुजन समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले. सर्वानुभूती समभाव दाखविला. मानवनिर्मित कृत्रिम भेदांना त्यांनी छेद दिला आणि मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले. अशा या थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही हजारो लोक फाल्गुन वद्य षष्ठीला पैठण मुक्कामी जातात आणि दर्शन, भजन, पूजन, प्रवचन व कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात. नाथांचा शेवटचा उपदेश होता, एका जनार्दनी विनंती, एका जनार्दनी विनंती, येऊनी मनुष्य देहप्रती, करोनिया भगवत भक्ती, निजात्मप्राप्ती साधावी. गुरुपरंपरा अशी होती त्यांची. आदी नारायण, त्यानंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांपासून अत्री, अत्री ऋषींपासून दत्तात्रेय, दत्तात्रेयानंतर जनार्दन स्वामी आणि त्यानंतर एकनाथ स्वामी. दत्तगुरु मित्रांनो.